पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पवार पाटील. सर, मला सांगा, आपली या पक्षातून या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे काका साठे यांनी आपल्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये काय आहे ते? आदरणीय जिल्हाध्यक्ष म्हणजे परवा दिवशी सांगितलं की सुपारी बहादर अशा प्रकारचा जिल्हाध्यक्ष, जे तरुण तलकन म्हातारे अर्क म्हणतात अशा प्रकारचा जिल्हाध्यक्ष. जो जिल्हाध्यक्ष कुठल्या तर मालकाच्या सांगण्यावरून, गद्दारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे चालवत आहे. आणि माझं त्यांना सरळ आव्हान आहे आज की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भाऊ पाटील, कुठल्याही प्रकारचे 2 नंबरचे धंदे नाही, कुठल्याही प्रकारचे असणारं करप्टेड अशी असणारी गोष्ट नाही, जो आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन, हृदयामध्ये पवार साहेबांचं असणारं एक प्रेम घेऊन, डोक्यामध्ये तशा प्रकारचा विचार पुरोगामी घेऊन जर तो शेतकरी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक सभेला पवार साहेब आलेत किंवा येणार आहेत म्हटलं की वेड्यासारखा पळणारा अशा असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यावर, 10 वर्ष निश्चय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यावर, कुठल्या असणाऱ्या आणि कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या आदेशावरून हे असणारे बाबा पाटलाला बडतर्फ करतायत. त्यांचं पत्र मी पाहिलं, वाचलं. परंतु हे असणारे सुपारी बहादर जिल्हाध्यक्ष एका टोळी प्लेअर, आमदार विकणारी जी काय टोळे, त्याला ते असणारे सामील आहे. आणि पुढची असणारी त्यांची खेळी किंवा पुढील येणार असणारा आमदार विकण्याच्या धंद्यामधला आपली भागीदारी संपती की काय, आणि हा माणूस कबाब में हड्डी होतो का काय, यासाठीच फक्त असणारा जिल्हाध्यक्ष सुपारी बहादर आदरणीय काकासाहेब, ते वयोवृद्ध आहेत, त्यांचा आम्हाला आदर करावा वाटतो. परंतु आदर करत असताना त्यांचं जे कार्य आहे ते या वयाला शोभणारं नाही. हे निश्चित असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आदरणीय नेतृत्व म्हणजे जयंत पाटील, शेखर माने किंवा वरिष्ठ हे ओळखून आहे की काका हा असणारा सुपारी बहादरच जिल्हाध्यक्ष आहे. काका, तुम्ही मला बडतर्फ केलं त्याबद्दलचं मला खऱ्यानंच दुःख आहे. कारण का पवार साहेबांचा विचार, पुरोगामी विचार, राष्ट्रवादाचा विचार हा बाबा पाटलाकडे आहे. बाबा पाटील एक सामान्य कुटुंबातील आहे. तो कुठल्याही असणाऱ्या आमिषाला आजपर्यंत बळी पडत नाही, कुणालाही का असणाऱ्या कार्यकर्त्याला भीत नाही. कारण का त्याच्याकडे विचाराची ज्योत आहे, मनगडात धमक आहे. आणि अशा प्रकारचा लाचार न होणारा कार्यकर्ता तुम्हाला नाही हवा नाही, तर तुम्हाला लाचार होणारे कार्यकर्ते हवेत. कारण का तुमची उद्याच्या 4 महिन्यानंतरची पोळी तुम्हाला भाजून घ्यायची आहे. एवढाच असणारा मी आजच्या असणाऱ्या मला बडतर्फ करण्यामध्ये मी सांगतो. परंतु मी आदरणीय पवार साहेबांचा असणारा निष्ठावंत कार्यकर्ता आज घरावर तुळशी पात्र ठेवून कुठलंही पद, प्रतिष्ठा, मान, पैसा या सगळ्या गोष्टीवर प्रेरणांजली दिलेली आहे आणि पवार साहेबांचं काम करतोय. काय तुमच्या बरोबरचा आधार आहे, परंतु तुम्ही केलेली वरिष्ठांबरोबरची गद्दारी ही असणारे समाजाला आणि जिल्ह्याला पटलेली नाही. आणि हीच असणारी बाबा पाटलाची खान फक्त मी बोलून दाखवली. ह्याचा परिणाम एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा कुठल्याही पद प्रतिष्ठेपासून दूर असणारा, पैशापासून दूर असणारा, लाचारपणापासून दूर असणारा आणि शाहू फुले आंबेडकरांचा आणि शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि छत्रपती शिवाजींनंतर जर का ह्या महाराष्ट्रात सर्वसामान्यांना हाक मारणारा, शेतकऱ्यांचा कैवारी, सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा कैवारी, दीनदलितांचा कैवारी, प्रत्येक जाती पातीचं राजकारण न करणारा असा एकमेव नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्हाध्यक्ष आदरणीय सुपारी बहादर बळीराम काकाला पसंत नाही. ही असणारा माझा आज पण आरोप आहे. काका, तुम्ही मला बेडतर्फ करून शकत नाही, पक्षातून कराल, पण पवार साहेबांच्या विचारातून, पवार साहेबांचा आमच्या हृदयामध्ये जी ज्ञानाची ज्योत आहे, विचाराची ज्योत आहे, त्याच्यामधून तुम्ही आम्हाला निलंबित करू शकत नाही, बडतर्फ करू शकत नाही. आणि याची वरिष्ठांकडे काय तक्रार वगैरे करणार का आपण? वरिष्ठांकडे तक्रार करायची गरज नाही. काकांचं कोण ऐकत नाही हे मला माहित झालंय. कारण का
तर त्यांनी थोडी प्लेअर आहेत, त्यांनी असणारे सुपारी बहादर आहेत. अहो मी काही वरिष्ठांकडून कुठलं पद घेतलेलं नाही, पैसा घेतला नाही, प्रतिष्ठेसाठी काम चाललं नाही. हे काम फक्त असणार घरावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक सभेला जायचंय, ते पवार साहेबांच्या विचारानं जायचंय. गाडीत तेल नसलं तर कुठनं तर असणारे पैसे उसणं व्याजानं काढून असणाऱ्या पवार साहेबांच्या कार्यक्रमाला जातोय. आणि हे सगळ्या तालुक्याला माहित आहे, जिल्ह्याला माहित आहे की बाबा पाटील लाचार नाही, बाबा पाटील असणारा कुठलेही असणारे तोडी प्लेअर नाही, कुणाच्या 10 रुपयाच्या मिंद्यात नाही, असा असणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा पवार साहेबांच्या विचारावर त्याच्या जीवनाची गाडी चालवत आहे. काका बरोबर काही माझं वैर नाही, काका ज्येष्ठ आहे, त्यांचा आदर आजही आहे. परंतु काकाचं कार्य हे चुकीचं आहे आणि चुकीचं कार्य म्हणून काकांच्या बद्दल बोललो. मला सुद्धा वाईट वाटतं की एवढ्या असणारा म्हातारपणाच्या ह्या माणसाला इतक्या दिवस पवार साहेबांच्या बरोबर हा फिरणाऱ्या कार्यकर्त्याला आपण असं बोलणं योग्य आहे का? पण त्यांनी पण स्वतःचं कधी तर सेवावलोकन करावं, या वयाचं सेवावलोकन करावं. त्यांचा मुलगा अजित पवार गटात, नातू अजित पवार गटात, त्यांच्यावर ते काय कारवाई करणार का? त्यांच्यावर ही कारवाई करण्यासाठी त्यांना अधिकार नाही? त्यांना असणारं कुणाचं असणारं मलिदा मिळतो, कुणाच्या मलिद्यावर असणारं यांचं कार्य चाललंय ह्याचा पण अभ्यास करावा. कारण का मालक बोलेल तशा प्रकारचं काम त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. कारण का पक्षाचा अजेंडा त्यांच्याकडे नाही, कुठला कार्यकर्ता एखाद्या सर्वसामान्य घरातून यावा हे जे असणारे त्यांच्याकडे विचारधारा नाही. कारण का पक्ष हा विचारधारेवर चालतो, पक्ष हा असणारा विचाराशिवाय चालत नाही. आज सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी माझ्या आयुष्यामधील असणारे 10 ते 15 वर्ष फक्त पवार साहेबांच्या प्रेमाखातर घालवले गेलेले आहेत. कुठल्याही पदाचा, प्रतिष्ठेचा आणि पैशाचा विचार केला नाही, पण कवर झालेला आहे. त्यांची असणारी मी वयाचा आदर करतो, परंतु त्यांच्या कार्याचा आदर करत नाही. काका तुम्ही गद्दार आहात, काका तुम्ही असणारे सुपारी बहादर आहात, काका तुम्ही एका कुठल्या तर तुमच्या मालकाचं ऐकताय आणि तुमचं काम चालू आहे. पण ह्या वयात तुम्ही एखाद्याचं ऐकून काम करणं हे योग्य नाही. तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीनं आणि पवार साहेबांच्या निष्ठेनं तुम्ही काम करावं, एवढीच आमची तळमळ आहे. काका तुमच्या बरोबर आमचं काही सुद्धा म्हणणं नाही. आपली पुढील भूमिका काय असणार? गळ्यातील गमजा बदलणं का हाच ठेवून पक्षश्रेष्ठीकडे न्याय मागणं? बघा, पवार साहेब हृदयात, मी स्वतः शरद बाबासाहेब पवार पाटील आहे. मी स्वतः माझं रगत पवाराचं आहे. मी असणारा कुठल्याही प्रतिष्ठेसाठी, पदासाठी, पैशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत नाही. प्रत्येक सभेला मी माझ्या घराच्या पैशाची, कष्टाच्या पैशाची असणारे पेट्रोल डिझेल घालून जातोय. मी कोणत्याही असणाऱ्या कार्यकर्त्याचे 10 पैसे घेतले नाहीत आणि नेत्याची सुद्धा हस्तक्षेप घेतली नाही. तर मी का म्हणून असणारा तो असणारा पक्ष बदलू? हा विचाराचा पक्ष आहे, हा कुठल्या असणाऱ्या सुपारी बहादरचा पक्ष नाही किंवा संस्था चालक आणि कारखानदाराचा पक्ष नाही. हा विचाराचा पक्ष आहे आणि हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट निश्चित दाखवून देईल. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.